अजित पवारांच्या अपघाताला 4 दिवस लोटून गेले असून अजित पवारांच्या अपघाताची बातमी पत्नी सुनेत्रा पवारांना कशी कळली? एकूण काळजाचा थरकाप उडेल. त्यांना कोणीतरी क्रूर थट्टा करत असावं असं वाटत होतं. अजित पवारांचं विमान सकाळी 8:50 बारामती येथील विमानतळावर लँड होणार होते. त्यामुळे त्यांच्या येण्याची वाट पाहत त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आधीच विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर आपत्कालीन स्थितीसाठी एक ॲम्ब्युलन्सही असते. सकाळी 8:46 सुमारास विमान कोसळत असल्याचं अजित पवारांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाहिलं होतं. त्यांनी ॲम्ब्युलन्ससह तात्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली होती. तिथलं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र या अपघाताबाबतची माहिती सुनेत्रा पवार यांना देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यालयातील एका व्यक्तीनं फोन लावला होता. सुनेत्रा पवार यांना कोणीतरी क्रूर थट्टा करत असावा असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी आपला विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. यावर फोन करणाऱ्यानं व्हिडिओ कॉल लावून बारामती विमानतळावरील परिस्थिती त्यांना दाखवली होती. तिथलं दृश्य पाहिल्यानंतर सुनेत्रा पवार हादरल्या होत्या आणि त्यांना तिथंच रडू कोसळलं. ही घटना घडली तेव्हा सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या. तिथून त्या तातडीनं बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्या.